तर आता आपण बांधावरच्या गवताकरता ग्लायसन औषध वापरणार आहे. ग्लायसन हे एक औषध, न्यू पॅक, 400 रुपयाचं एवढी बॉटल. जे कंटेंट वगैरे काय लिहिले, 1 लिटर आहे पूर्ण, 400 रुपयाला घेतली मी. ग्लायसन औषध. ग्लायसन आता आपण टाकू 100 ml. 100 ml ज्यादा. ओके, 100 ml औषध घेतलं. आता पाणी. चलो आता औषध मारायला. तर मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही, आता हे मोठं काँग्रेस आहे. औषध वगैरे घेतलंय आणि मी आता इथं मारू राहिलोय. ते मारायचं काम चाललेलं आहे आपलं बऱ्यापैकी. ऊसाचा हा दंड आहे, पण थोडं लेट झालं होतं, इथं मारलं नव्हतं, त्यामुळे आता आपण इथं मारू राहिलो औषध. तर हे पहा, मस्तपैकी औषध मारून घेतो. आणि काय थोडंफार नॉर्मल आहे, एवढंच बाजूला जास्त प्रमाणात आहे. तर मित्रांनो, आता घेऊ इथं मारून औषध आणि एकटाच मारायला. तर चाललंय आपलं मारायचं काम. इथं थोडंफार राहिलंय, थोडंफार इकडल्या बाजूने घ्यायचं मारून. चांगलं दाट मारतो. कसं काँग्रेसला औषध मारणं हा गरजेचंच राहतं प्रकार. बाकीचं गवत कसं जातं, हे काय गवत जाणं अवघडी. इकडल्या बाजूला पण भरायचे गवत झालेलंच आहे. पाहू शकता आता आपलं मारायचं बऱ्यापैकी चांगलं चाललेलंच आहे. पहा, हे काँग्रेस औषध ना, काँग्रेस इतकं बेकार राहतं ना खरं म्हणजे. जितकं लवकर होईल तितकं लवकर बरं, पण औषध मारताना एक काळजी घातली पाहिजे की. मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, आता हे औषध मी मारू राहिलो आहे ना, तुम्हाला एक औषध मारताना एक काळजी सांगतो. औषध मारताना थोडं वल्ल्यातच मारलं पाहिजे. ते कोरड्यात मारलं ना, मारून काही उपयोग होत नाही औषध थोडं. त्याच्यामुळं नाही का, आज थोडं वल्ल्यातच मारायचं. आता नाही का, हे तुम्हाला वाटत असेल पाऊस वगैरे, आभाळ थोडं आलंय, पण आभाळ आहे, पाऊस काय असेल लई प्रमाणात काय चालू नाही आहे. याच्यात मग म्हटलं आता वल्ल आहे आणि आपला आज वेळ पण आहे, तर बांधाबिंदानी औषधी मारून तिथं इकडल्या भागातलेच मोठं झालं, पण मी जास्त प्रमाणात औषध घेतलेलं आहे, त्यामुळं जळायचं काम जळून जाईल. बांधाचं असं चांगलं, आणि आपला बांध चांगला मोठा आहे म्हणजे, त्यामुळं आपण ना औषध असं जास्तच घेत असतो. पलीकडे तिकडं झाडं तोडायचं काम चाललंय आणि आपल्या इकडं औषध मारायचं काम चाललंय. तर म्हणलं इथं पण मारून घेऊ औषध. ते पण आता ऊसाच्या कडाला इथं तर जास्त प्रमाणात झालं, इथं मारलंच नव्हतं. आपली चूक, त्यावेळेस थोडं लवकर मारायला लागत होतं, पण मारलं नाही. इथं थोडं
मारला असताना आता एवढं झालं नसतं. इकडं गवत आणि इकडं गवत असं याच्यात लईच अवघड आहे. काय तुम्हाला काय काँग्रेस आज पावसा पाण्याच्या शेतीमध्ये असं काम करावंच लागत आणि आपलं म्हणून शेतीमध्ये आपलं राहतं काम. तिकडलं थोडं इकडं बांध आपले आमच्या बांधणे थोडे मोठे मोठे पहिल्यापासून आता जुन्या काळात बांधताना मग त्यामुळं असं आहे. हे लिंबोणीचे झाडं आहे इथं 2-3 आणि इकडं ऊसावरच आलं थोडंफार पलीकडल्या बाजून इकडं ऊस हे पण बियल हे काय कामाचं नाही. ऊसात गेलं झाले लय बेकार राहतं. फवारी मारून घेतली तरी पण चांगलं वेळेवर. तिकडं थोडं मारून घे ते गानडी वगैरे इथं मारलं बरं का आधी नाही तिथं लय गवत असतं ट्रॅक्टरमध्ये तरी मी इथं थोडं आधी मारलं होतं. मग इकडल्या भागात एवढं काय गवत नाही इकडं. काँग्रेसच जास्त काँग्रेसला काय प्रकार काय करावं तेच कळत नाही. 8 दिवसा लागतो पंप नाही 16-20 लिटरचा पंप आहे. 20 लिटर औषध मारतोय मी. गबाळा जाऊन मारा लागते रे पंप. पुढं गबाळा जायचं औषध मारायचं नंतर आपल्यालाच होतं त्रास होत नाही. म्हणजे मित्रांनो असं राहतं. तर पुढं इथं घोल गबळ आहे त्याच्यात थोडं आतमधून जायचं तिथून जातात. इथं असं एखादा अर्थ भेटतं हे मारायचं. पलीकडे काढला साईडला पण इकडं मारलं होतं मी. इकडं बा तिकडं काही नाही गवत. इकडं आधीच मारलं होतं थोडी इकडल्याच भागात. जेवढं गवत कमी ना तेवढं चांगलं. तिथं पण इकडं थोडं असं इकडं असं मारायचं काम चाललंच आहे आपलं. राईसील घेतलं राईसील औषध मारायचं. थोडं सकाळी थोडी बुरबुर झाली पाऊस रिझल्ट फेल नाही व्हावं ही शक्यता आहे मला. कारण सकाळी थोडा पाऊस झाला आहे आणि पावसामुळं मला वाटत होतं मारावं नको उद्या मारून पण एक दिवस लांब चालला आहे ना आणि ते नंतर लई झालं का मग काय मारून उपयोग होत नाही. असं याच्यातच मारलेलं ते एक चांगलं प्रकार राहतं. चांगलं प्रकारने चांगलं राहतं. जितकं औषध गवत बारीक तितकं लवकर मारू तितकं चांगलं राहतं. जेवढं गवत बारीक तितकं लवकर मारायचं औषध. कटाळा करायचं नाही. आता मी थोडं कामात होतं बिझी होतं त्यावेळेस मग राहून गेलो. मारावं लागत होतं तितके वेळेस दिवसातून वर्षा बाजून मी पण मारतात. चांगलं 10-8 पद्धती चांगलं. इथं आपला हे बोर आहे.
हे आपण इथं थोडं हे केलं, इकडं थोडं राहिले. पा ते थोडं राहिलंच मारायचं. एवढंच मारतो आता मी, आणि बाकीचं वाटलंच तर पुढच्या वेळेस मारू. कारण आता आबळलं थोडं आहे, पाणी साचलेलं. सक्सेस होतं का नाही थोडं डाऊटच आहे. पण जे मेन होतं तेवढंच आपण केलं तुमचं. इथं वेल अंगवतन हे जे प्रकार असले डेंजर. थोडं कांग इथं लिंबुणीच्या झाडाखाली थोडं थोडं बारीक गवत आहे, ते मारून घेतो. म्हणजे कसं नंतर इथं उगायचं नाही. इकडं गवत, इथं वेल. संपलं औषध. आता औषध संपलं, आता औषध आणावं लागेल. थोडं इथं राहिलं, एवढा भाग राहिलाय. तर मी काय करतो, पंप पाणी भरून आणतो, परत मारतो. मग थोडंफार राहिलं, थोडंफार नाही. इकडलं एवढंच आहे, थोडंच पाहिजे एका पंपाचं. हा बांध राहिला इकडलं, तो नंतर मारून घे. आता सध्या एवढंच करतो. आता बांधा करता म्हणजे मारून करायचं औषध पहिल्यापासून तर चांगलंच आहे, आणि करायचं तो उपयोग होतोय.